नमस्कार. चालू घडामोडी या विषयामधील आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी या टॉपिकवरील ही न्यूज द हिंदू या न्यूजपेपरमधली आपण कव्हर करणार आहे. आणि ही न्यूज आपल्याला बघितलं तर 4 जून म्हणजे आजची न्यूज आहे. म्हणजे आपण एक बघितलं तर डेली न्यूज ॲनालिसिस म्हणून आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे. यामधली ही एक पहिली न्यूज असणार. अशाच पद्धतीच्या न्यूज आपण समोर कव्हर करत राहणार. पहिले सुरुवातीला समजून घेऊ न्यूज काय आहे. जसं बघितलं तर पोर्तुगाल आणि ऑस्ट्रियासह 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर निवड. मग तुम्ही आता MPSCचा अभ्यास करत असेल तर ही न्यूज बघितलं तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. मग आपल्याला MPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणते पॉईंट या न्यूजसाठी आपल्याला लक्षात ठेवा लागणार त्याकडे पहिले लक्ष देऊ. त्यामध्ये सुरुवात पहिले बघितलं तर हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर बघितलं तर यामध्ये एकूण किती सदस्य असतात, बरोबर किती सदस्य असतात. बघा कन्फ्यूज नका होऊ. इथे बघितलं तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे. ओके, यामध्ये एकूण किती सदस्य असतात. त्यानंतर बघितलं तर हे जे 5 देशांची निवड झालेली आहे तर या देशांची निवड कोणाच्या जागी झाली म्हणजे कोणत्या देशाच्या जागी. म्हणजे बघितलं तर एखादी परिषद असेल तिथं ज्या देशांचा कार्यकाळ संपला ते आता तिथून निघणार आणि त्यांच्या जागी बघितलं तर या 5 देशांची काय असणार बघितलं तर नियुक्ती असणार. त्याचबरोबर बघितलं हे जे 5 देश आहे यांनी या पहिले सुद्धा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर काम केलं आहे का किंवा हे त्यांचे सदस्य होते का. त्याचबरोबर या 5 राष्ट्रापैकी कोणते राष्ट्र पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर निवड झालेली आहे. या सर्व गोष्टी बघितल्या तर आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाच्या आहे. हे सर्व डिटेल बघितलं तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जो पण आपला वर्ल्ड मॅप आहे या वर्ल्ड मॅपवर या 5 देशाची लोकेशन, त्याचबरोबर बघितलं आपल्या पृथ्वीवर म्हणजे जगाचं बघितलं तर जे पण भौगोलिक विभागणी केलेली आहे त्यानुसार पण आपण या देशांची बघितलं तर मांडणी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पॉईंट समजून घेऊ. सर्वात पहिला पॉईंट आहे बघितलं तर हे सुरक्षा परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात तर आपलं उत्तर असणार बघितलं तर 15. बरोबर आहे. म्हणजे पहिला पॉईंट समजून आलेला आहे की या संयुक्त सुरक्षा परिषदेमध्ये एकूण सदस्य देश किती आहे तर बघितलं तर 15. यापैकी बघितलं तर 5 देश आहे हे कायमस्वरूपी आहे. याला आपण म्हणत असतो परमनंट. काय म्हणत असतो परमनंट. त्यामध्ये बघितलं तर परमनंट कोणकोणते तर सर्वात पहिला आपला शेजारील कोणता चीन, नंतर फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. म्हणजे हे 5 का आहे तर स्थायी कायम म्हणजे याला आपण म्हणू परमनंट मेंबर. पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढचा पॉईंट बघितलं तर 10 सदस्य बघितलं तर अस्थायी सदस्य असतात. अस्थायी हे जे दिसत आहे इथून पूर्ण हे सर्व काय आहे अस्थायी आहे. आणि यांची निवड बघितलं तर 2 वर्षासाठी झालेली आहे किंवा 2 वर्षासाठी केली जाते. म्हणजे या ज्या 5 राष्ट्रांचा का म्हणतो बघितलं यांचा समावेश केलेला आहे सुरक्षा परिषदेमध्ये. तर हे कोणते सदस्य आहे तर हे सदस्य बघितलं तर अस्थायी आहे. कोणते आहे अस्थायी. हा पॉईंट बघितलं तर आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पुढे बघू. पुढचा बघा कायमस्वरूपीमध्ये कोणते देश असतात त्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. हा आपल्याला या डायग्रामवरून समजून येणार. पुढे बघितलं तर मुलांनो अस्थायी सदस्य किती असतात तर अस्थायी सदस्यांची संख्या बघितलं तर मुलांनो एकूण 10 असतात. आणि ती काय म्हणतो बघितलं तर राखीव असतात आणि त्यांची निवड बघितलं तर 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी केली जाते. दुसरा पॉईंट बघितलं या जागेपैकी बघितलं तर निम्म्या जागेवर दरवर्षी नवीन सदस्याची निवड केली जाते. जसं बघितलं तर आपल्या देशामध्ये राज्यसभा आहे. राज्यसभेमध्ये बघितलं तर मुलांनो राज्यसभेला आपण का म्हणतो स्थायी सभागृह म्हणतो. या सभागृहामधील दरवर्षी काही सदस्य का होतात बघितलं तर निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी बघितलं तर दुसरे सदस्य इथे का केले जाते त्यांची निवड केली जाते. अशाच पद्धतीचं काम बघितलं तर या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुद्धा आहे. पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. पुढचा पॉईंट मुलांना बघितलं तर आता ह्या 5 देशांचा काम होता
यांचा समावेश होत आहे, तर मग कोणत्या ना कोणत्या 5 देशाचा कार्यकाळ संपत असेल ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. या पॉईंटमध्ये समजून घेऊ. डिसेंबर 2026मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणारे इतर 5 देश खालीलप्रमाणे आहे. म्हणजे या 5 देशांची इथे नियुक्ती होत आहे. त्याच्या पहिले बघितलं तर कोणत्या देश का होता या सिक्युरिटीमधून बाहेर जात आहे, त्यामध्ये पहिला आहे बघितलं तर डेन्मार्क हा इथे दिसून येत आहे. दुसरा आहे बघितलं तर ग्रीक्स, त्याच्या खालीच आहे मुलांना ग्रीस. त्याच्या खाली बघितलं तर पाकिस्तान हा एक बघितलं. नंतर बघा पनामा इकडच्या साईडने आहे. आणि नंतर आहे बघितलं तर सोमालिया. हे झाले मुलांना एकूण 5 देश. जे 5 देश कोणते ज्यांचा कार्यकाळ संपत आहे. आयोग आपल्याला कसा पण प्रश्न विचारू शकतात, कोणत्या देशाच्या जागी या नवीन 5 देशांची नियुक्ती झालेली आहे, तर हे देशसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. पुढचा पॉईंट आता आपण आलेलो आहो या 5 देशांची जे झालेली आहे त्यांची का म्हणून आपण बघितलं नियुक्ती, त्या न्यूजकडे बघितलं तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड 1 जानेवारी 2027 पासून 31 डिसेंबर 2028 पर्यंत 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी होणार आहे. 2 वर्ष सुद्धा महत्त्वाचं आहे. इथे बघितलं तर ही जी डेट आहे की या 5 सदस्य देशांचा कार्यकाळ कोण्या तारखेपासून आणि कोण्या तारखेपर्यंत असणार आहे. तर हा बघितलं तर 1 जानेवारी 2027 पासून 31 डिसेंबर 2028 पर्यंत या देशांचा कार्यकाळ राहणार आहे. मग आता हे 5 देश कोणते आहे? सर्वात पहिला आहे बघितलं तर ऑस्ट्रिया, दुसरा आहे बघितलं तर किर्गिस्तान, तिसरा आहे बघितलं तर पोर्तुगाल, चौथा बघितलं तर त्रिदान आणि टोबॅगो, आणि 5वा आहे बघितलं तर झिम्बाब्वे. आणि या 5ही देशाचा जो पण कार्यकाळ आहे हा बघितलं तर 27 आणि 28 म्हणजे 2027-28 या वर्षासाठी का असणार हे बघितलं तर अस्थायी म्हणून सदस्य निवडण्यात आले. हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे की आपल्याला प्रश्न विचारू शकतात की हे जे 5 सदस्य देश आहे यांचा कार्यकाळ कोणत्या वर्षासाठी असणार. तर हा पण पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात असू द्या. पुढच्या पॉईंटकडे लक्ष द्या. पुढच्या पॉईंटकडे लक्ष देऊ. आता याचं बघा भौगोलिक स्थान आपण समजून घेऊ. जी आपली पृथ्वी आहे, जसं आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक आपण काय केलेली आहे विभागणी केलेली आहे. जसं बघितलं तर आपला विदर्भ, त्यानंतर कोकण, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, जसे आपण बघितलं तर भौगोलिक याची काय विभागणी केलेली आपल्या महाराष्ट्राची, तशीच बघितलं तर आपल्या जगाची सुद्धा भौगोलिक विभागणी आहे. आणि त्याला आपण म्हणतो बघितलं तर भौगोलिक प्रादेशिक गट म्हणत असतो. आता हे आपण समजून घेणार. आता या 5ही देशाची बघितलं तर निवड कोणत्या तारखेला झालेली आहे, तर ही तारीख खूप महत्त्वाची आहे, 3 जून 2026 रोजी. आता आपण बघणार हे 5 देश आणि या देशाचा बघितलं तर भौगोलिक प्रादेशिक गट कोणता. पहिला आहे बघितलं तर ऑस्ट्रिया, हे बघितलं तर पश्चिम युरोप आणि इतर राष्ट्रगट. आता हे समोर आपण बघणार आहोत मुलांना. त्यानंतर पोर्तुगाल, यामध्ये बघितलं तर पश्चिम युरोप आणि बघितलं तर इतर राष्ट्र. त्यानंतर किर्गिस्तान, हे बघितलं तर आशिया प्रशांत गट. त्यानंतर त्रिदान आणि बघितलं तर टोबॅगो, हे का बघितलं तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन गट. त्यानंतर झिम्बाब्वे, हे बघितलं तर आफ्रिकन गट. मला तर वाटते मुलांना आयोगाने अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न टाकू शकतो. हे देश आणि यांचा बघितलं तर भौगोलिक प्रादेशिक गट म्हणजे कोणत्या गटातून कोणत्या देशाची निवड झालेली आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपण हे पूर्ण डिटेलमध्ये इथे कव्हर केलेली आहे. पुढच्या पॉईंटकडे लक्ष देसान. आता आपण समजून घेऊ मुलांनो, आता ही जी सिक्युरिटी काउन्सिलिंग आहे यामधले किती सदस्य असतात आणि ह्या सर्व गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहोत. त्यामध्ये बघितलं तर 3 जून 2026 रोजी पार पडलेल्या आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या एका चुरशीच्या निवडणुकीत बघितलं 193 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र महासभेने 5 नवीन सदस्यांची काय केलेली आहे, 5 नवीन अस्थायी सदस्यांची निवड केलेली आहे. म्हणजे बघितलं इथून 2 गोष्टी लक्षात ठेवा. सिक्युरिटी काउन्सिलिंगमध्ये किती सदस्य देश असतात, तर बघितलं तर 15, बरोबर आहे पहिली गोष्ट. त्यानंतर बघितलं तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असं म्हणतो याला आपण, त्याला म्हणतो असतो बघितलं तर महासभा.
यामध्ये एकूण सदस्य देश किती आहे तर 193 म्हणजे 193. इथे कन्फ्युजन नका हो. ओके, ही एक गोष्ट इथे लक्षात असू द्या. पुढे बघू पुढचा पॉईंट. आता बघितलं तर या लोकांनी म्हणजे या देशांनी हे निवडणूक कशी जिंकलेली आहे, याला किती मतदानावर, जसं आपल्या इथं बघितलं तर काही मताचा कोटा असतो, बरोबर आहे. त्या कोट्यानुसार काय होते बघितलं तर राज्यसभेमध्ये काय होते आपलं खासदार काय होते बघितलं तर निवडून येतात. तसंच पद्धतीचं इथे सुद्धा आहे, याकडे थोडंसं लक्ष द्या. बघा, या निवडणुकीत संयुक्त राष्ट्राच्या उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे बघितलं तर 193चे किती बघितलं तर मुलांनो, 193चे किती 2/3 एवढे मतं मिळाले तर तो देश बघितलं तर सिक्युरिटी काउन्सिलिंगचा सदस्य बनतो. मग 193 पैकी किती तर लक्षात राहू देशा मुलांनो, 129 मताची गरज असते. म्हणजे बघितलं तर 193च्या बघितलं तर आपण 193ला आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे 2 केलं तर हे आपल्याला काय होते बघितलं तर दिसून पडते 129. त्यामध्ये बघा पहिला फेरीमध्ये पोर्तुगालला 124 आणि ऑस्ट्रियाला 331 मतं मिळाले. अशा प्रकारे दोन्ही देशांनी आवश्यक मताचा टप्पा सहजपणे ओलांडला. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये कोणत्या देशांनी सदस्य मिळवलेला आहे तर पहिला आहे पोर्तुगाल, दुसरा आहे ऑस्ट्रेलिया. त्याच बघितलं तर पश्चिम युरोप जागेसाठी स्पर्धा करणाऱ्या जर्मनीला मात्र केवळ 104 मतं मिळाले आणि तो या शर्यतीतून बाहेर पडला. जर्मनीची खूप जास्त इच्छा होती मुलांनो सिक्युरिटी काउन्सिलिंगमध्ये सदस्य म्हणजे अस्थायी सदस्य मिळवण्यासाठी, पण त्याला बघितलं तर जगातल्या भरपूर देशांनी बघितलं तर नाकारलेलं आहे. त्याला फक्त बघितलं तर 104 मिळालेले आहे फक्त मते. आणि हा जर्मनीचा जो पराभव आहे हा एक लक्षणीय पराभव ठरलेला आहे. आता इथे बघा मुलांनो, जर्मनी या देशांनी बघितलं तर या निवडणुकीमध्ये त्याला मतं नाही मिळाले किंवा त्याला सदस्य नाही मिळालं, तरी पण त्याच्याबद्दल बघितलं तर हे 2 पॉईंट आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे बघा मुलांनो, निगेटिव्ह असलं तरी पण चालते. आयोग काय करणार, तुम्हाला प्रश्न असा पण विचारू शकतो की एक विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणत्या देशाने युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलिंगमध्ये अस्थायी सदस्य मिळवलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला एक तरी ऑप्शन बघितलं तर जर्मनीचं असणार. म्हणून तुम्ही जर्मनीवर सर्वाधिक कॉन्सन्ट्रेट करून असू द्या, म्हणजे तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढे बघू. आता पुढचा पॉईंट आहे त्याकडे लक्ष द्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट बघितलं तर आफ्रिकन गटामध्ये जागेसाठी बघा एकमेव उमेदवार म्हणून उभा असलेल्या झिम्बाब्वेला 182 मतं मिळाले. म्हणजे जो आफ्रिकन गट आहे त्यामध्ये बघितलं तर या झिम्बाब्वेचा कोणी अपोजिट नव्हताच मुलांना, बरोबर आहे, एकमेव. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन या जागेसाठी बघितलं तर त्रिदान आणि बघितलं तर तोंब्यांगोला 181 मतं मिळालेले आहे. तुमच्या मनात डाऊट येणार की सर हे लॅटिन अमेरिका का आहे, तर मी समोर तुम्हाला जे प्रत्येक 5 देश आहे त्यांची मी तुम्हाला जगाच्या पाठीवर ते देश कोणत्या ठिकाणी आहे आणि आपल्या भारतापासून किती दूर आहे तर हे पण तुम्हाला मी इथे कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून देणार आहोत. म्हणजे तुम्हाला बघितलं तर मुलांनो, जगाचा जो मॅप आहे हा सुद्धा तुमचा काय होऊ शकतो, पार्ट होऊ शकतो. फक्त तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर कंटिन्यू करा. नंतर बघितलं सर्वात अटीतटीची लढत आशियाई पॅसिफिक गटामध्ये पाहायला मिळाली. यामध्ये किर्गिस्तान आणि फिलिपिन यांच्यात मताच्या 4 फेऱ्यापर्यंत थेट सामना रंगला. म्हणजे बघितलं तुम्हाला जो पण आशिया पॅसिफिक गट आहे त्यामध्ये कोणता देश आहे बघा, किर्गिस्तान आणि बघितलं तर फिलिपिन्स, यामध्ये एक आपल्याला अटीतटीची सामना दिसला. आणि हे बघितलं तुम्हाला एकूण 4थ्या फेरीपर्यंत. आणि 4थ्या आणि अंतिम फेरीमध्ये किर्गिस्तानने बघितलं तर 182 विरुद्ध 49 अशा मतांनी काय म्हणतो विजय मिळवला आणि आपला ऐतिहासिक विजय निश्चित केला. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. आता आपण समजून घेऊ मुलांनो, हे पूर्ण देश जे आहे या देशांकडं थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होणार. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की हा जो किर्गिस्तान आहे मुलांनो, याला पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत निवड करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हा जो शब्द आहे, पहिल्यांदा, पहिल्यांदा हे जे शब्द आहे हे आपल्या MPSCला आवडते शब्द आहे. 5 प्रश्नापैकी बघितलं तर 1 ते 2 प्रश्न पहिला आणि पहिलीवरच आपल्याला दिसून येतो. नंतर आपण समजून घेऊ हा जो देश आहे मुलांनो, हा देश बघितलं तर आशिया म्हणजे मध्य आशिया, हे बघा आपला भारत झालेला आहे, हा आशिया खंड आहे आपल्या डोक्याच्या वरतं.
आपल्या डोक्याच्या वरती बघितलं तर हा आपल्याला दिसून पडतो किर्गिस्तान, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा हा 1992 पासून संयुक्त राष्ट्राचा सदस्य आहे, म्हणजे आमसभेचा सदस्य आहे. परंतु यापूर्वी त्याला सुरक्षा परिषदेत काम करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. म्हणजे हा देश बघितलं मुलांनो 1992 पासून सदस्य आहे आणि याला आता पहिल्यांदाच बघितलं तर सिक्युरिटी काउन्सिलिंगचा अस्थायी सदस्य म्हणून याची निवड झालेली आहे. तर हा पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ओके, नेक्स्ट जो देश आहे बघितलं तर ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियाकडे थोडंसं लक्ष द्या. बघितलं तर हा ऑस्ट्रेलिया आहे मुलांनो, हा ऑस्ट्रेलिया आहे. बघा ऑस्ट्रेलियाची संयुक्त राष्ट्र परिषदेवर चौथ्यांदा निवड झालेली आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. चौथ्यांदा निवड झालेली आहे, हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. नेक्स्ट हा बघितलं तर पोर्तुगाल. हा बघितलं तर जगाचा नकाशा आहे मुलांनो. याला म्हणतो आपण बघितलं तर इंडियन ओशन, हा पॅसिफिक ओशन, त्याचबरोबर अटलांटिक ओशन. त्यानंतर बघितलं तर हा म्हणजे असा पृथ्वी गोल असते ना, त्याच्यामुळे बघितलं तर हे आपण याचा हे दोन्ही पण पॉईंट सेम असते. अशा पद्धतीने लक्ष ठेवा. आता पोर्तुगाल बघितलं तर हा आपला भारत देश आहे, हा इकडे दिसून पडतो आपल्याला पोर्तुगालला. थोडंसं लक्ष द्या. पोर्तुगाल ही चौथ्यांदा आपली जागा मिळवलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पोर्तुगाल हा बघी युरोपियन सुरक्षाविषयक बाबीमध्ये सातत्यपूर्ण भूमिका मांडणारा हा का म्हणतो देश राहिलेला आहे. कारण आपल्याला बघितलं मुलांनो युरोप आणि आता हे इकडं खूप जास्त भांडणं सुरू आहे आपल्या डोक्याच्या वरती, बरोबर आहे. तर हे थोडंसं लक्ष राहू द्या. पुढे बघितलं तर नेक्स्ट आहे हा त्रिदान आणि बघितलं तर तोंबॅको. हा कुठे आहे मुलांनो बघितलं तर याला म्हणतो असतो आपण लॅटिन अमेरिका. लक्षात ठेवा मुलांनो, हा दिसून येतं आपल्याला, बरोबर. याला लक्ष द्यायचं मुलांना, याच्याबद्दल थोडं समजून घेऊ. निदान आणि तोंबॅको हा 21 वर्षानंतर सुरक्षा परिषदेवर का म्हणतो पुनरागमन झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ 21 वर्षा पहिले सुद्धा हा अस्थायी सदस्य होता युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलिंगचा. आता 21 वर्षानंतर पुन्हा याला का म्हणतो बघितलं तर याला अस्थायी सदस्य मिळालेला आहे. त्यांनी बघितलं तर 1985 आणि का म्हणून बघितलं 85 आणि 86 या वर्षात आपली पहिली जागा मिळवली होती आणि या लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन गटाचे प्रतिनिधित्व करतो. हा पण पॉईंट इथे बघितलं तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. पुढे बघा जो लास्ट आहे मुलांनो हा महत्त्वाचा आहे. कोणता? झिम्बाब्वे संयुक्त राष्ट्र अस्थायी सदस्य म्हणून तिसऱ्यांदा निवडलेला आहे. हा झिम्बाब्वे दिसतो मुलांनो, हे इकडे, बरोबर आहे. याची निवड बघा, या निवडणुकीत त्याला 182 मते मिळाली आणि या निवडणुकीत सर्वाधिक मतापैकी एक संख्या आहे. म्हणजे बघितलं तर मुलांनो झिम्बाब्वेला सर्वाधिक मतं मिळालेली आहे या 5 देशामध्ये. बघितलं मुलांनो आपण अशा पद्धतीनं ही जी आपली आजची द हिंदू या न्यूजपेपरमधली न्यूज आपण कव्हर केलेली आहे आणि ही न्यूज बघितलं तर MPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण कव्हर केलेली आहे. आणि तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असेल तरीसुद्धा तुम्हाला ही न्यूज का होती बघितलं तर उपयोगी ठरते. त्या व्यतिरिक्त बघितलं तर तुम्ही एक विद्यार्थी जीवनात असेल किंवा एक आपण काय म्हणतो बघितलं तर एक नॉलेजफुल व्यक्तिमत्व बनण्यासाठी युनायटेड नेशनच्या जी पण माहिती आहे ही माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन हा जो शब्द आहे हा आपण वारंवार आपल्या न्यूजपेपरमध्ये वाचतो. त्यामुळे तुमच्या मनातमध्ये सुद्धा हा डाऊट येत असेल की एक्झॅक्टली हे का आहे युनायटेड नेशन. तर यावर आपण बघितलं तर उद्याच्या क्लासमध्ये आपण एक आणखी न्यूज कव्हर करणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं तर युनायटेड नेशनबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत. आजच्या आपण क्लासमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलिंग म्हणजे हे का बघितलं तर युनायटेड नेशनचीच ही एक बॉडी आहे. म्हणजे आपण त्याला म्हणू आपण सहयोगी संस्था आहे, म्हणजे त्याचीच एक काय म्हणतो त्याच्यातलाच एक पार्ट आहे. तर ही आज आपण पूर्ण कव्हर केलेली आहे. एवढे सर्व पॉईंट तुम्ही व्यवस्थितशीर केले तर याबाहेर तुम्हाला MPSCमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.